तर आता सगळेच रील्स बघतात, बरेच काही बघतायत, तर एक मिसिंग नंबर म्हणून भरपूर सुरू आहे. हा याच्यामध्ये मिसिंग नंबर हे आहे, तुम्ही हे करा. एक एक्झाम्पल घेतो की माझ्या याच्यामध्ये 6 नंबर नाही, म्हणजे तुम्ही 6 नंबर साठी मग मला काहीतरी एखादा स्टोन क्रिस्टल वगैरे देणं, पण माझ्या कुंडलीमध्ये पण शुक्र नाहीये. इज इट पॉसिबल? कुंडली नाही आपल्याला जास्त कळत, पण इतकं तर माहितीये की कुंडलीमध्ये सगळे 9 ग्रह असतात. तुम्ही एक बघा की जो 14 नंबरला जो जन्म झालेला असतो तो हा टेक्नॉलॉजिकली ना थोडा जास्त चांगला असतो कम्पॅरेटिव्हली 12 नंबरपेक्षा. आणि त्याच्या डोक्यात हे पण चालू असतं की मी फक्त जॉब नाही करणार, मी बिझनेस पण. का? कारण त्याच्याजवळ सूर्य पण आहे, त्याच्याजवळ राहू पण आहे, त्याच्याजवळ बुध पण आहे. पण इथे अजून एक क्लिअर करेल की फक्त न्यूमरॉलॉजीच्या बेसवर मी सक्सेस आणि मला ग्रोथ मिळेलच 100%, विच इज नॉट ट्रू. न्यूमरॉलॉजी ही इनकम्प्लीट आहे जर त्याच्यासोबत ऍस्ट्रॉलॉजी नसेल तर.